नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे दिवस 14वा बेसिक टू ॲडव्हान्स मॅथ सिरीजचा। तर आज आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी पाहिली आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा। तर चला मग अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार कसा करतात ते पाहूया। पहा, अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार करताना छेद समान असो किंवा नसो काही फरक पडत नाही। अपूर्णांकाचा गुणाकार करताना नेहमी अंशाचा गुणाकार अंशाला लिहायचा असतो आणि छेदाचा गुणाकार छेदास्थानी लिहायचा असतो। म्हणजे काय करायचं असतं, 3 गुणिले 5 डायरेक्ट अंशाचा गुणाकार घ्यायचा असतो आणि छेदस्थानी डायरेक्ट छेदाचा म्हणजे काय 2 गुणिले 7 करायचं असतं। तर पहा, 3 5 15, 7 1 7 7 2 14, 15/14 हे आपलं उत्तर आलेलं आहे। गुणाकार करणं अपूर्णांकाचा खूप सोपा आहे आणि भागाकार करणं पण सोपं आहे। फक्त तुम्हाला एक स्टेप वाढते, ती पण खूप सोपी आहे। मी तुम्हाला भागाकाराचं गणित आल्यावर ते पण सांगेल। तर पहा, 28/45 गुणिले 9/7 याचा आपल्याला आता गुणाकार करायचा आहे। तर 28 गुणिले अंशाचा गुणाकार अंशाला लिहायचा आहे। 28 गुणिले 9 छेद 45 गुणिले 7। आता याचा गुणाकार करायचा आहे। 28 गुणिले 9 करा, 9 8 72 ला 2 हातचे आले 7, 9 1 9 3 18, 19 20 21 22 23 24 25, 252 छेद 7 गुणिले 45, 7 5 35 ला 5 हातचे आले 3, 7 1 7 2 14, 7 1 21 7 4 28, 29 30 31। तर याला पुढे तुम्ही सोडवायचं असेल तर सोडवू शकता। बघा, आता आपण कसोट्या पाहिल्या आहेत। 3च्या कसोटीनुसार याला 3 वरी पण आणि खाली पण 3 ने भाग जातो आणि दोन्ही साइड म्हणजे अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागलं तर आपल्याला समरूप अपूर्णांक मिळतो। आपण अपूर्णांकाच्या प्रकारात ते पाहिलं आहे। तर बघा, या अंकांची बेरीज केल्यानंतर 2 + 5 + 2 9 येतं आणि 3 + 1 + 5 हे पण 9 येतं। मग हे दोन्ही 3च्या पटीतले 9 हा 3च्या पटीतला अंक आहे, म्हणजे याला 3 ने पूर्ण भाग जातो। ही आपली 3ची कसोटी आहे। तर पहा, तुम्हाला सर्व 2 पासून 15 पर्यंतच्या सर्व कसोट्या माहीत असणं महत्त्वाचं आहे। म्हणजे तुम्हाला गणित बघितलं की लगेच समजणार आहे या संख्येला पूर्ण भाग जाणारी कोणती संख्या आहे। तर आपण कसोट्या सगळ्या पाहिलेल्या आहेत। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर बेसिक टू ॲडव्हान्स मॅथमध्ये म्हणून आपली एक प्लेलिस्ट आहे, 0 to ॲडव्हान्स मॅथ म्हणून आपल्या चॅनलवरती, ती नक्की पहा। म्हणजे तुम्हाला त्यामध्ये कसोट्या सर्व आपण 2 ते 15 पर्यंत शिकवलेले आहेत। तर 3 ने भाग जातो याला। 3 1 3 3 2 6 3 3 9 3 5 15 3 संग 18 3 7 21 3 8 24 उरलं 1, 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चौक 12, वरी आलं 84, खाली 3 1 3 3 5 15, खाली आलं 15। तर याला पण पुढे तुम्ही सोडवू शकता किंवा हे पण उत्तर तुमचं बरोबर आहे। तर याला पण पुढे सोडवायचं म्हणलं तर 8 आणि 4 ची बेरीज केल्यानंतर 12 येतं आणि 5 आणि 1 6 हे दोन्ही अंक 3च्या पटीतले आहेत। याला पण 3 ने पूर्ण भाग जातो। 3 1 3 3 2 6 3 2 6 7 8 उरलं 2, 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 संग 18 3 7 21 3 8 24 3 5 15, 28/5। पुढचं गणित सोडूया। 65 गुणिले 38, 65 गुणिले 38 छेद -13 गुणिले -19। बघा, आता चिन्हाचं तुम्हाला मी शिकवलेलं आहे, तो पण व्हिडिओ आपला झालेला आहे। तर वजा आणि अधिकचा गुणाकार हा वजा येतो आणि छेदस्थानी वजा आणि वजाचा गुणाकार हा अधिक येतो। तर आता फक्त गुणाकार चिन्हाचं तर आपलं झालं। आता गुणाकार 65 गुणिले 38 करा, 2470 येतं आणि 13 गुणिले 19 केल्यानंतर आपल्याला 13 गुणिले 19 केल्यानंतर मिळतं 247। तर हे आहे आपलं उत्तर। पुढं
आता इथं तीन अंकी अपूर्णांक आहे तर काहीच नाही. -40 गुणिले 72 गुणिले -5 अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी. -8 गुणिले -9 गुणिले -35. बघा आता वजा वजा 3 वेळेस आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे वजा वजा 3 वेळेस आल्यानंतर आपल्या उत्तराला वजाचं चिन्ह येणार. कारण समसंख्या आली म्हणजे आपण 1 2 3 असं 3 वेळेस चिन्ह मेजलं. ही संख्या कसली येत आहे 3. ही संख्या विषम आहे. विषम संख्या आल्यावर वजाबाकी चिन्ह आणि सम 2 4 6 असे चिन्ह आले तर आपल्याला तिथं बेरजेचं चिन्ह द्यायचंय. समजलं. आता इथं 2 वेळेस आहे वजा वजा तर इथं कसलं चिन्ह येणार. इथं अधिकचे चिन्ह येणार. आता बघा इथं गुणाकार हा खूप मोठा पण होत आहे. मग आता आपण एक काम करू शकतो. 8 1 8 8 पंचे 40 9 1 9 9 8 72 5 1 5 5 7 35. म्हणजे एका संख्येने खाली आणि वरी भागायचं. म्हणजे कसं इथं 8 ने वरी पण भागलं आणि खाली पण, इथं 9 ने वरी पण खाली पण, इथं 5 ने वरी पण खाली पण. असं केल्यानं अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. मग आता इथं 5 गुणिले 8 वजा 8 आहे गुणिले 7. तर बघा इथं पण वजा आहे इथं पण वजा आहे म्हणून वजा वजाचा भागाकार हा अधिक मध्ये येतो आणि इथं अधिक इथं वजा वेगवेगळे चिन्ह आहेत. वजा येणार आणि इथं वजा आहे इथं वजा आहे. सारखी चिन्ह असल्यावर अधिक येणार. तर बघा पुढं 8 गुणिले 5 करा 8 पंचे 40 वजा 40 आणि गुणिले 1 केलं वजा 40 गुणिले 1 1 वजा 40च आणि छेद 7 वजा 40 छेद 7. म्हणजे बघा इथं काहीच नाही म्हणजे छेदस्थानी 1 असतं. मग अपूर्ण वरचा अंशाचा गुणाकार केला 5 8 40 40 गुणिले 1 40च आणि छेदस्थानी 7 7 1 7 7 1 7 7च म्हणजे वजा 40 छेद 7 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता आलेला आहे भागाकाराचं गणित. तर भागाकार सेम गुणाकारासारखा करायचा आहे. फक्त उत्तरामध्ये काय बदल होणार आहे हे पहिलं जे अपूर्णांक आहे जो तो जशाच तसा राहणार 12/25. पण हा जो पुढचा अपूर्णांक आहे याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा. म्हणजे काय करायचं या 5 ला वरी पाठवायचं 5 आणि ह्या 3 ला खाली आणायचं 5/3 याचं उलट करायचं आणि आता याचा गुणाकार आपण जसा करतो तसा याचा गुणाकार करायचा आहे आणि इथं गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आहे. तर 12 गुणिले 5 करायचं छेद 25 गुणिले 3. सेम गुणाकार करायचा आहे फक्त भागाकारामध्ये दुसरा जो अपूर्णांक आहे त्याला उलट करायचं. म्हणजे 5 वरी न्यायचं आपला जो छेद आहे तो अंशाला न्यायचा आणि अंश छेदाला आणायचा आणि सिंपल त्याचा गुणाकार करायचा. अंशाचा गुणाकार अंशाला छेदाचा गुणाकार छेदाला. 12 पंचे 60 25 त्रिक 75 हा आला आपला भागाकार. 12/25 भागिले 3/5 हा आहे भागाकार. याला आणखीन आपण सोपं रूप देऊ शकतो. शेवटी 0 आहे आणि खाली 5 आहे. शेवटी 0 आणि 5 असेल तर याला 5 ने पूर्ण भाग जातो. 5 1 5 उरले 5 1 5 5 दुने 10 आणि 5 1 5 उरले 2 5 5 25 12/15. आता याला अजून पुढं भाग जातो. बघा 12 आहे 15 आहे या 3च्या पटीतल्या संख्या आहेत. 3 1 3 3 2 7 3 त्रिक 9 3 चौक 12 3 5 15. तर असं 4/5 आपलं हे उत्तर आलेलं आहे. आता डबल भागाकाराचं गणित आहे. सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. पहिला अपूर्णांक जशाचा तसा घ्यायचा गुणिले अंश हा आपल्याला अंश हा छेदाला आणायचा आहे. 85 खाली लिहिलं आणि छेद अंशाला 36 आणि आता सोपा आपला गुणाकार करायचा आहे. 17 गुणिले 36 आणि 12 गुणिले 45. 17 गुणिले 36 केल्यानंतर आपल्याला मिळतं 612 आणि 12 गुणिले 85 तर बघू शकता इथं 3च्या कसोटीनुसार 8 अधिक 4 केला 8 9 10 11 12 येत आहे आणि 7 अधिक 5 केलं 12 येत आहे. म्हणजे याला 3 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे खाली आणि वरी आपण 3 ला भाग घातला तर आपल्याला लहान संख्या भेटेल आणि गुणाकार करायला सोपं जाणार आहे. तुम्ही डायरेक्ट पण गुणाकार करू शकता आणि भाग घालून गुणाकार केला तर तुम्हाला छोटा गुणाकार येईल आणि सोपं पडेल. तर 3 1 3 3 2 6
7 8 उरले 2 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चौक 12 3 5 15 3 संग 18 3 7 21 3 8 24 आणि 3 1 3 3 2 6 उरलं 1 3 5 15 पण 28/25 आलं. 28 गुणिले 15 करा. 28 गुणिले 15 केल्यानंतर मिळेल तुम्हाला 420 आणि 25 गुणिले 14 केल्यानंतर मिळेल तुम्हाला 350. आणि आता चिन्हांचं काय तर बघा, इथं वजा आणि अधिक आहे म्हणजे वेगवेगळी चिन्ह आहेत, तर इथं वजाबाकी चिन्ह येणार आणि खाली वजा वजा आहे, इथं पण वजाचं चिन्ह होतं, वजा वजा आहे तर इथं बेरजेचं म्हणजे अधिकचं चिन्ह येणार. म्हणजे 420 आणि 310. बघा दोन्ही संख्येच्या शेवटी 0 आहे. दोन्ही संख्येला आपण 10 ने भाग घालू शकतो. 10 चौक 40 उरले 2 10 10 10 10 2 20 10 त्रिक 30 उरले 5 10 10 5 50 35 42/35. हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर याला आपण आता पुढे 7 ने भाग जातो. बघू शकता 7 5 35 आणि 7 चक्क 42. वजाचं चिन्ह इथलं वजा 6/3 हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे. तर बघा हे पण उत्तर तुमचं बरोबर होतं आणि हा भाग न घालता डायरेक्ट गुणाकार करून जे काही उत्तर आलं असतं ते पण बरोबर आहे. पण काही वेळेस तुम्हाला जर परीक्षेमध्ये MCQ असतील तर त्यामध्ये तुम्हाला पर्यायामध्ये डायरेक्ट हे उत्तर दिलेलं असतं, हा पर्याय शोधायचा असतो आणि तुम्हाला मोठी संख्या मिळाली तर त्यामधून तुम्हाला ही लहान संख्या काढता आली पाहिजे. म्हणजे तुम्हाला पर्यायवाचक प्रश्नामध्ये हा पर्याय तुम्हाला निवडता येईल आणि तुमचं उत्तर बरोबर येईल. तर हा आपण आज शिकलेले आहेत. अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार करायला आपण शिकलेलो आहोत आज. आणि हे काही तुम्हाला सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत जे तुम्ही सराव करायचा आहे घरी आणि याचे उत्तर काय येतात ते मला कमेंटमध्ये सांगायचे आहे. म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुमच्या हाताने गणित सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला गणित समजत नाही. म्हणून हे 4 गणित तुम्ही घरी सोडवायचे आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये विचित्र अपूर्णांक शिकणार आहोत. तर बघा हा आहे विचित्र अपूर्णांक. हे गणित सोडवणं जितकं अवघड दिसतं तितकं सोपे आहेत हे गणित. तर हा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझी इथून पुढची सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.